Welcome students. Today we are going to start small concept related to the unit cell. Okay. So first point we have to consider it is number of lattice points in one unit cell. What is the meaning of lattice point? You know that very well. In a unit cell, position of constituent particles is there called as a lattice point. त्याला काय म्हणतो आपण लॅटाइस पॉइंट. चला अशा अनेक आपल्याला छोट्या छोट्या कन्सेप्ट पाहायचे आहेत. आज काय पाहायचं पहिलं पॉइंट नंबर ऑफ लॅटाइस पॉइंट्स इन वन युनिट सेल. We know that very well. What is the meaning of unit cell? Unit cell is the smallest repeating structural unit of crystal or lattice. And there are different type of unit cell. माहिती तुम्हाला सिंपल युनिट सेल असते, बॉडी सेंटर्ड युनिट सेल असते, फेस सेंटर्ड युनिट सेल असते आणि एक असते बेस सेंटर्ड म्हणजे एंड सेंटर्ड. हे जे प्रकार आहेत हे कशानुसार आहेत तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल नेमके कोणत्या पोझिशन वरती आहेत, कुठं आहेत त्यानुसार ह्या आपण युनिट सेलचे चार प्रकार पाहिले. आज आपल्याला पाहायचंय नंबर ऑफ लॅटाइस पॉइंट्स इन वन युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे लॅटाइस पॉइंट असतात ते आपल्याला पाहायचे. ओके, तर पहा, तर हे सुरुवात करत असताना आता लॅटाइस पॉइंट म्हणजे काय असतं ते समजून घ्या आधी. लॅटाइस पॉइंट म्हणजे काय असतं एक एक्झाम्पल देतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक एक्झाम्पल देतोय. ओके, ही मी एक युनिट सेल काढतोय. काय काढतो मी? एक युनिट सेल काढत आहे. ओके, दिस इज अ युनिट सेल. आता हे जे कॉर्नर आहेत, कॉर्नरला मी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल काढत आहे. कॉर्नरला हे जे गोल करत आहे हे म्हणजे काय आहे तर हे आहेत कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. आता मी जर तुम्हाला विचारलं या युनिट सेल मध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत तुम्हाला दिसतात ते, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नंतर पाहू आपण. पण सध्या या युनिट सेल मध्ये तुम्हाला किती म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा सहभाग आहे असं दिसतं. तर तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 आणि 8. विद्यार्थी मित्रांनो, इथं 8 वेगवेगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, वेगवेगळे म्हणजे सध्या 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे 8 कॉर्नरला प्रेझेंट आहेत. म्हणून मी असं म्हणतोय या युनिट सेलचे 8 लॅटाइस पॉइंट आहेत. किती? 8 लॅटाइस पॉइंट. ओके, लॅटाइस पॉइंट म्हणजे काय? लॅटाइस पॉइंट म्हणजे काय तर सगळ्यात अगोदर समजून घ्या. ही जी युनिट सेल आहे, ही जी युनिट सेल आहे ह्या युनिट सेलच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नरला आहेत. म्हणून या युनिट सेलला 8 लॅटाइस पॉइंट आहेत. किती येतं? 8 लॅटाइस पॉइंट आहेत. लॅटाइस पॉइंट 8 आहेत. मग लॅटाइस पॉइंट म्हणजे काय तर युनिट सेल मध्ये वेगवेगळ्या पोझिशनला किती जाग्यावरती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची उपस्थिती असते याला लॅटाइस पॉइंट म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर पोझिशन्स इन युनिट सेल वेअर द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट आर कॉल्ड ॲज अ लॅटाइस पॉइंट. त्याला काय म्हणतो आपण? लॅटाइस पॉइंट असं म्हणतो. इथं किती लॅटाइस पॉइंट आहेत तुम्हाला दिसतात? सध्या किती आहेत? 8 आहेत. ओके, मी जर असं केलं, पुन्हा बदल केला, सध्या जर पाहिलं तर किती आहेत? सध्या 8. नंतर एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ बॉडी टाकलं तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल वेगवेगळ्या किती पोझिशन वरती आहेत? 8 आणि 1 9. नंतर किती लॅटाइस पॉइंट झाले? 9 लॅटाइस पॉइंट झाले, कारण मी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल वाढवतोय. ओके, नंतर मी असं म्हणतो हा काढला आणि याच्याऐवजी इथं एक जोडला, इथं एक जोडला, इथं एक, बॅकला आणि फ्रंटला. किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल तुम्हाला दिसतात ते? खरंच ते काय टोटल 16 पार्टिकल नसतात किंवा 14 नसतात किंवा 8 नसतात. तर ते किती जाग्यावरती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल उपस्थित आहे यांची संख्या असते. आता पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता किती तर आता लॅटाइस पॉइंट वाढले तर आणि ते किती झाले तर 14 झाले. किती झाले? 14 झाले. याला आपण म्हणतो लॅटाइस पॉइंट. याला काय म्हणतो आपण तर लॅटाइस पॉइंट असं म्हणतो.
सिंपल एससीसी म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये 8 लॅटाईस पॉइंट असतात. बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये 9 असतात. एफसीसी फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये 14 असतात. ओके. आणि जर मी अशा प्रकारची युनिट सेल काढली पहा. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं आणि एक इथं. आता किती? तर 8 कॉर्नर आणि 2 अपोजिट फेसेसला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल दिसतात. म्हणून इथं लॅटाईस पॉइंट किती आहे? तर 10. ती कोणती आहे? एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड प्रकारची युनिट सेल आहे. तेच आपल्याला पाहिजे. थोडक्यात तुम्हाला मी सांगून टाकलं. ओके, नंबर ऑफ लॅटाईस पॉइंट्स इन वन युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे लॅटाईस पॉइंट असतात ते आपल्याला पाहिजे. तर चला पहिले घेतोय सिंपल क्यूबिक. कोणती घेतोय पहा? सिंपल क्यूबिक युनिट सेल. कोणती घेतोय मी सुरुवातीला? सिंपल क्यूबिक युनिट सेल घेत आहे. ओके, तुम्हाला सगळ्यांना देखील माहिती आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणजे कोणती. तर सगळ्यात महत्त्वाचं लॅटाईस पॉइंट म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना? लॅटाईस पॉइंट म्हणजे काय? तर युनिट सेल मध्ये ज्या ज्या जागेवरती कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्या पॉइंटला लॅटाईस पॉइंट म्हणायचं. The position of unit cell where constituent particles are present are called as a lattice point. त्याला काय म्हणतो आपण? लॅटाईस पॉइंट असं त्याला म्हणतो किंवा लॅटाईस साइट असं देखील त्यांना आपण म्हणत असतो. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती लॅटाईस पॉइंट आहेत? ओके, कधी पण सिंपल म्हणजे प्रिमिटिव्ह युनिट सेल यामध्ये 8 प्रकारचे लॅटाईस पॉइंट असतात. अगोदर तुम्हाला मी डायग्राम काढून देतो. ओके, सिंपल क्यूबिक युनिट सेल या अगोदर देखील आपण डायग्राम काढलेली आहे. पहा इथे काढतो मी सिंपल क्यूबिकची. ओके, सिंपल क्यूबिक प्रकारची मी युनिट सेल काढतो. कोणती काढतोय तुम्ही? सिंपल क्यूबिक प्रकारची युनिट सेल इथं काढत आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे A is equal to B is equal to C. A B C ह्या तिन्ही एजेस कसे असतात सिंपल क्यूबिक मध्ये? तर सिंपल क्यूबिक मध्ये A B C ह्या कशा असतात? तर सारख्या. आणि नेहमीच युनिट सेलच्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलला कॉर्नरला कंपल्सरी असतात. आणि म्हणून सिंपल क्यूबिक युनिट सेल कोणती? सिंपल युनिट सेल म्हणजे काय? तर ज्या ज्या युनिट सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल फक्त कॉर्नरलाच असतात त्याला आपण सिंपल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल असं म्हणतो. ओके, पहा हा एक कॉर्नर इथं, एक इथं, दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं, पाचवा इथं, सहावा इथं, सातवा आणि इथं, आठवा. ही कोणत्या प्रकारची युनिट सेल झाली? सिंपल क्यूबिक युनिट सेल झालेली आहे. आपल्याला माहिती आहे 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम आहेत. त्यातली क्यूबिक सिस्टीम मधली कोणती? सिंपल क्यूबिक युनिट सेल आपण काढलेली आहे. या सिंपल क्यूबिक युनिट सेल कडे तुम्ही पाहत आहात आणि मला सांगा सिंपल क्यूबिक युनिट सेलच्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कुठे आहेत? तर हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नरला आहेत. कुठे? तर 8 कॉर्नरला. मग 8 कॉर्नर आहेत याचाच अर्थ लॅटाईस पॉइंट किती? तर लॅटाईस पॉइंट ही 8च आहेत. ओके, म्हणून मी असं म्हणतो इन सिंपल क्यूबिक युनिट सेल 8 constituent particles. पहा 8 constituent particles. आणि constituent particles काय असू शकतात? आपल्याला माहिती आहे atoms, ions किंवा molecules. In simple cubic unit cell 8 constituent particles ते कोणते असू शकतात? ते atoms असू शकतात, ते ions असू शकतात किंवा ते molecules असू शकतात. In simple cubic unit cell 8 constituent particles present at 8 corners. Hence lattice points are 8. आणि म्हणून याच्यात लॅटाईस पॉइंट किती? तर 8. ओके, आलं लक्षात? 8 कॉर्नरला 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत. 8 जाग्यावरती कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत म्हणून लॅटाईस पॉइंट किती? तर 8 आहेत. म्हणून मी असं म्हणतो हेन्स लॅटाईस पॉइंट
in his lattice point in simple cubic unit cell is equal to 8. किती तर लॅटाईस पॉइंट किती आहे तर 8. लॅटाईस पॉइंट म्हणजे काय तर किती जाग्यावरती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत युनिट सेल मध्ये, याला आपण म्हणतो लॅटाईस पॉइंट. याला काय म्हणतो लॅटाईस पॉइंट असं म्हणतो. आणि पुढे जात असताना मला आणखी एक गोष्ट अधोरेखित करायची आहे. ओके, ती कोणती पुढे मी सांगत आहे. तर ज्या कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो याचा अर्थ त्याचं व्हॉल्यूम ह्या युनिट सेल मध्ये एक नसतं बरं का. इथं जर तुम्ही वाचताना म्हणतात इन सिंपल क्यूबिक युनिट सेल 8 constituent particles ओके प्रेझेंट ऍट 8 कॉर्नर. पण हा जो कॉर्नरचा पार्टिकल असतो त्याचं योगदान या युनिट सेल मध्ये 1/8 असतं. 1/8 असतं. 1/8 असतं. ओके, सध्या पुढे तुम्हाला सध्या तर लक्षात ठेवा करण्याच्या पुढचा पॉईंट तोच आहे कॉन्ट्रीब्युशन. आता सध्या तर इथं 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, त्याचं कॉन्ट्रीब्युशन काही असू द्या, पण किती लॅटाईस पॉइंट आहेत तर 8 लॅटाईस पॉइंट आहेत, एवढं तरी नक्की लक्षात ठेवा. ओके, दुसरं आपण पाहूया. आता दुसरी युनिट सेल काढूया. ही झाली सिंपल क्यूबिक. आणि मी असं म्हणतोय पहा, आपण जे 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम पाहिले तर क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक, या प्रत्येकामध्ये पहिलं प्रीवियस लॅटाईस कोणतं आलेले सिंपल आलेले. कोणतं आलेले सिंपल आलेले, प्रिमिटिव्ह युनिट सेल आलेली आहे. तर या प्रत्येक सिंपल युनिट सेल मध्ये लॅटाईस पॉइंट हे किती आहेत तर ते लॅटाईस पॉइंट हे 8 आहेत. मग ती सिंपल क्यूबिक युनिट सेल असू द्या किंवा मग ती सिंपल टेट्रागोनल युनिट सेल असू द्या किंवा ती सिंपल ऑर्थोरोम्बिक युनिट सेल असू द्या. ज्या आपण 6 मी 7चा नाही सांगला 6 कारण 7वी हेक्सागोनल आहे. तर ज्या 6 क्रिस्टल सिस्टीम आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिंपल युनिट सेल मध्ये लॅटाईस पॉइंट किती असतात तर ते 8 असतात. किती असतात तर 8 असतात. ओके, त्यानंतर दुसरी घेतोय मी कोणती पहा, बॉडी सेंटर्ड. कोणती घेतोय पहा, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल याची मी डायग्राम काढतो. याच्या अगोदर आपण डायग्राम काढलेला आहे. ओके, पहा इथं डायग्राम काढतोय. हे पहा डायग्राम काढतो आपण, सोपी युनिट सेलची डायग्राम. ठीक आहे, चला. ओके, युनिट सेल काढली. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल तुम्हाला म्हटलं की कोणत्या प्रकारचे असते, ज्या युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नर तर असतात त्याचबरोबर ऍट द सेंटर ऑफ बॉडी असतात. ती डायग्राम अगोदर काढून घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आणि एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असतो ऍट द सेंटर ऑफ बॉडी असतो. कुठे असतो सेंटर ऑफ बॉडी. मग तुम्ही जर ही डायग्राम जर पाहिली तर तुम्हाला लक्षात आलं की किती लॅटाईस पॉइंट इथं मी सांगायची पण गरज नाही. किती जाग्यावरती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची उपस्थिती तुम्हाला दिसते तर तुम्ही सहज म्हणू शकता 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9 झालं ना. लॅटाईस पॉइंट किती झाले 9 लॅटाईस पॉइंट आहेत. म्हणून या प्रकारेच ओके, या प्रकारे आपण लिहिणार इन बॉडी सेंटर्ड. ओके, इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल 8 corners. किती 8 corners in body centered cubic unit cell. आपण जसं 8 constituent particles present at 8 corners and one constituent particle present at center of body. Okay,
8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे 8 कॉर्नरला आहेत आणि एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा ऍट द सेंटर ऑफ बॉडी आहे. हेन्स मी असं लिहितो, हेन्स लॅटाईस पॉइंट्स, हेन्स बीसीसी युनिट सेल किंवा हेन्स बॉडी सेंटर्ड unit cell has 9 lattice points. किती येतं? तर बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये किती लॅटाईस पॉइंट आहेत? तर 8 कॉर्नरचे आणि एक सेंटरचा असे किती आहेत? तर 9 आहेत. किती? तर असे सेंटर 9 आहेत. ओके, तर तुम्ही त्याला मोजू शकता. ओके, काय शोधायची गरज आहे का? एक गरज नाही मला माहिती. 3 4 5 6 7 8 आणि हा 9 नंबरचा. तसा इथं 1 2 3 4. ओके, 5 6 7 आणि 8. इथं 8 इथं 9. ओके, हे झालं. आणि इथे आणखी एक सांगायचं की कोणत्या युनिट सेल मध्ये आपण पाहिले कॉर्नरचे कोणते म्हणजे 6 क्रिस्टल सिस्टीम मध्ये ज्या युनिट सेल आहेत या प्रत्येक युनिट सेल मध्ये असलेला कॉर्नरच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन हे किती आहे मी मुद्दामून सांगत चाललो तुम्हाला लक्षात राहण्यासाठी, हॅमरिंग करण्यासाठी. 1/8 असतं. किती असतं? 1/8 असतं. आणि बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये किंवा कोणते बॉडी सेंटर्ड, आता बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल असू शकते, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असू शकते. यांच्यामध्ये जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ बॉडी आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे कम्प्लीट असतं, ते होल असतं, ते संपूर्ण असतं. याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? इट्स कॉन्ट्रीब्युशन सेंटरचा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन पूर्ण असतं, होल असतं, संपूर्ण असतं ज्याला आपण म्हणतो. ओके, फुल कॉन्ट्रीब्युशन असतं, कम्प्लीट. नंतर तिसऱ्या प्रकारची युनिट सेल आपण पाहूया. कोणती? तर तिसऱ्या प्रकारची आहे फेस सेंटर्ड. कोणती? फेस सेंटर्ड युनिट सेल आपण पाहूया. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. चला, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. आता हे पाहत असताना अगोदर आपण डायग्राम काढून घेऊया युनिट सेलची. काय काढून घ्यायचे? डायग्राम. तुम्हाला ही डायग्राम लवकर काढता येते. पहा, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे, हे पाहिजे. ओके, युनिट सेल काढून घेऊ आपण अगोदर. फेस सेंटर्ड काढली. ठीक आहे. कोणती युनिट सेल असेल तर कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतातच, म्हणून पहा 1 2 3 4. ओके, 5 6 7 आणि 8. ओके, हे झाले 8. नंतर फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आपल्याला म्हटलं की माहिती की ज्या युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कॉर्नरला तर असतात आणि युनिट सेलच्या सर्व फेसेसच्या सेंटरलाही असतात. म्हणून हे पहा, हे अप फेस, हे डाऊन फेस, हे राईट फेस, हे लेफ्ट फेस. ओके, हे बॅक फेस आणि हे फ्रंट फेस. सांगा, मोजा बरं. तर 8 कॉर्नरचे 1 2 3 4, हे 5, हे 6, हे 7, हे 8. ओके, नंतर हे 9, हे 10, हे 11, हे 12, हे 13 आणि हे 14. मग लॅटाईस पॉइंट किती आहेत तर तुम्ही पाहू शकता. 14 आहेत. 8 कॉर्नर आणि 6 सेंटर ऑफ फेसेस मिळून 14 लॅटाईस पॉइंट हे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये आहेत. इथे आपण अगोदर इन एफसीसी. ओके, किंवा इन फेस सेंटर्ड युनिट सेल, इन फेस सेंटर्ड युनिट सेल 8 constituent particles किती? 8 constituent particles present at 8 corners, present at 8 corners. Okay, 8 corners and 8 corners and 6 constituent particles, 6 constituent particles are present at center of 6 faces,
म्हणजे किती 6 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे फेसेसला आहेत आणि 8 हे कुठे तर कॉर्नर्सला आहेत. म्हणजे टोटल किती तर तुम्ही पाहू शकता लॅटाईस पॉइंट किती तर 14. ओके, लॅटाईस पॉइंट इन FCC इज इक्वल टू 8 + 6. 8 कुठले आहेत तर 8 तुम्हाला माहिती तर कुठले 8 हे कॉर्नर्स वरले आहेत आणि 6 हे फेस सेंटरला आहेत. ओके, फेस सेंटरला, म्हणून 8 आणि 6 किती 14. 8 आणि 6 किती तर 14. इन फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल देर आर हाउ मेनी 14 लॅटाईस पॉइंट्स आर देअर. 14 लॅटाईस पॉइंट्स आर देअर. 8 at कॉर्नर अँड 6 at 6 फेस सेंटर. अशा पद्धतीने 14 लॅटाईस पॉइंट हे फेस सेंटर्ड मध्ये प्रेझेंट आहेत. एनीबडी हॅविंग एनी डाऊट? हे झाले फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये. आता मला सांगायचंय इथं ही सिंपल युनिट सेल आहे, इथं त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, इथला जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे, इथला जो आहे त्याचं पण 1/8 आहे, इथं सेंटर ऑफ बॉडीचं होल आहे, कम्प्लीट आहे. ओके, होल म्हणजे काय त्याचं पूर्ण तो आहे. इथं देखील हा जो कॉर्नरचा आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/8 आहे. आणि हे जे फेस सेंटर असत का कोणत्याही सेंटरच्या फेसला जो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो त्याचं हाफ कॉन्ट्रीब्युशन हे या रिस्पेक्टिव्ह युनिट सेल मध्ये असतो. अर्ध इथं अर्ध वरती. आपण पाहिले क्रिस्टल तयार होत असताना लार्ज नंबर ऑफ युनिट सेल लागत असतात. आणि म्हणून इथं जर आपण पाहिलं तर हा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल अर्ध या आणि याच्या वरती एक युनिट सेल असणार तिच्यामध्ये अर्ध त्याचं व्हॉल्यूम इन्व्हॉल्व झालेलं असणार आहे, कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. ओके, म्हणून लॅटाईस पॉइंट इन FCC किती तर 8 + 6 इट इज इक्वल टू 14. मीन्स 8 at कॉर्नर अँड 6 at फेस सेंटर, म्हणून हे झाले लॅटाईस पॉइंट 14. ओके, आता पुढचं कोणतं पाहायचं आपल्याला तर ते पाहायचं आपल्याला हेक्सागोनल युनिट सेलच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला. कोणत्या बाबतीत हेक्सागोनल. बरं, SCC मध्ये किती आलं, सिंपल क्यूबिक मध्ये किती आलं तर 8 आलं तर ठीक आहे. BCC मध्ये किती लॅटाईस पॉइंट आले तर BCC मध्ये आले तर 9 लॅटाईस पॉइंट. किती आले तर BCC मध्ये हे लॅटाईस पॉइंट किती आले तर 9 आलेले आहेत. ओके, इथं तुम्ही असे लिहू शकता 9 लॅटाईस पॉइंट्स किंवा लॅटाईस पॉइंट इन BCC. ठीक आहे, गरज नाही, चला इथं लिहिलं आपण. BCC मध्ये 9, FCC मध्ये 14. आता एंड सेंटर्ड पाहू आणि नंतर हेक्सागोनल पाहू. ओके, एंड सेंटर्ड आणि हेक्सागोनल. चला एंड सेंटर्ड पाहू आपण. आता क्यूबिक मध्ये 3 सिस्टीम आहेत, एक सिंपल, दुसरी BCC आणि तिसरी फेस सेंटर्ड. आता मी असं सांगतोय 4 नंबरची टाकतोय ती कोणती एंड सेंटर्ड. काय घेतोय एंड सेंटर्ड घेतोय. एंड सेंटर्ड युनिट सेल कोणती घेतोय एंड सेंटर्ड युनिट सेल. एंड सेंटर्ड जर आपण पाहिलं तर हे पहा इथं एंड सेंटर्ड युनिट सेल काढतोय. एंड सेंटर्ड युनिट सेल काढायचे. थोडासा पेन स्लिप होत असल्यानं डायग्राम थोडीशी बरोबर येत नाही, हा लक्षात ठेवा. ओके, काढली, हा ठीक आहे. चला आपल्याला फक्त त्याची फेनॉमेनॉन समजून घ्यायची लॅटाईस पॉइंट किती. तर आता मी जर म्हटलं याच्या पद्धतीने काढलं, इथं कॉर्नरला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जोडायचे, जोडले आपण, हे जोडले 8 कॉर्नर आहेत. ओके, आणि त्याचबरोबर एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं आणि दुसरा इथं. ही कोणती युनिट सेल आहे, ही एंड सेंटर्ड किंवा तिलाच काय म्हणतो आपण बेस सेंटर्ड युनिट सेल असं देखील म्हणतो. आणि तुम्हाला दिसतंय की 8 कॉर्नरला 8, हे पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, हे 9 आणि हे 10 लॅटाईस पॉइंट. म्हणून तुम्ही म्हणू शकता इन एंड सेंटर्ड, इन एंड म्हणजेच बेस सेंटर्ड युनिट सेल. बेस सेंटर्ड unit cell contain base centered unit cell 8 constituent particles. 8
constituent particles, 8 constituent particles at 8 corners, at 8 corners, and 2 constituent particles, and 2 constituent particles, 2 constituent particles are at 2 opposite faces, 2 opposite faces. ओके, 8 आणि 2 किती झाले मग आता 10. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या प्रकारे. म्हणून लॅटाईस पॉइंट इन कोणतं आहे, EC, लॅटाईस पॉइंट इन EC एंड सेंटर्ड इज इक्वल टू 8 + 2 म्हणजे किती तर 10. 8 + 2 इज इक्वल टू 10. 8 कुठं, 8 जे आहे ते कॉर्नर वरचे आहेत आणि हे जे 2 आहेत हे कुठले तर ऍट अपोजिट एंड, अपोजिट फेसेस, अपोजिट फेसेस. किती, 2 अपोजिट फेसेस, 2 अपोजिट फेसेस. एवढं लक्ष ठेवायचं. मग इथं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, तर कॉर्नरला असेल तर 1/8च असतं आणि ऍट द सेंटर ऑफ फेस असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन मात्र 1/2 असतं. किती असतं, 1/2 असतं. इट इज अ हाफ, एवढं असतं. नंतर 5 नंबरची घेतोय मी. 5 नंबरची युनिट सेल घेतोय, ती कोणती, तर ती घेतोय हेक्सागोनल युनिट सेल. कोणती घेतोय पहा, हेक्सागोनल युनिट सेल ही घेतोय. आता हेक्सागोनल युनिट सेल आपल्याला काढायची आहे. ओके, काय काढायचं आपल्याला, तर हेक्सागोनल युनिट सेल काढायची आहे. ती कशी काढायची पहा, रफली काढायची आपल्याला, काय पेन्सिल घेऊन काढायची गरज नाही अशी. ओके, अशा पद्धतीने काढायची आपल्याला, थोडीशी वेगळ्या पद्धतीनं. ठीक आहे, हेक्सागोनल प्रकारचे युनिट सेल मध्ये किती कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, करा बरं इमॅजिन थोडंसं. हेक्सागोनल प्रकारच्या युनिट सेल मध्ये किती कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, थोडंसं इमॅजिन करा म्हटलं मी. डायग्राम काढतो तोपर्यंत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम काढायची आहे. थोडीशी व्यवस्थित डायग्राम येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशा प्रकारे. ठीक आहे, नंतर हे कॉर्नर जोडले, त्यानंतर काय करतो आपण, तर हे कॉर्नर इथं जोडायचा, हा कॉर्नर इथं जोडायचा, हा कॉर्नर इथं जोडायचा, हा कॉर्नर इथं जोडायचा. ठीक आहे, थोडीशी अवघड वाटते, तेवढी अवघड नाहीये. नंतर इथं एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो, इथं एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो. ही लाईन इथं जोडायची, ही लाईन 2 पॉइंटला जोडायची, ही लाईन इथं जोडायची कॉर्नरला, इथं म्हणजे कॉर्नरला जोडायची. नंतर हे इथं जोडायचं, हे इथं जोडायचं, हे इथे जोडायचं आणि हे इथं जोडायचं. ही झाली कोणती, हेक्सागोनल युनिट सेल झाली. कोणती झाली, हेक्सागोनल युनिट सेल. आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला इथं पाहायचं आहे की किती लॅटाईस पॉइंट आहेत. किती लॅटाईस पॉइंट, हेक्सागोनल युनिट सेल आहे. ओके, हे पहा 1 2 3 4 5 आणि 6. ओके, वरती 6, नंतर 7 8 9 10 11 12, हा 13 आणि हा 14. आलं लक्षात. जर आपण सुरुवात केली, चला इथून जर सुरुवात केली, 1 2 3 4 5 6, ओके 7, नाही 6, ठीक आहे 6. नंतर इथे घेतो 7, इथं जसं घेतलं आपण, इथे घेतो 7, इथं 8, इथे 9, इथे 10, इथे 11 आणि इथं 12. ओके, नंतर हा घेतला मी, याला 13 आणि याला नंबर घेतला 14. किती लॅटाईस पॉइंट आहेत, देयर आर 14 लॅटाईस पॉइंट्स प्रेझेंट इन हेक्सागोनल युनिट सेल. असं लिहू आपण, इन हेक्सागोनल युनिट सेल, इन हेक्सागोनल युनिट सेल 8 constituent particles. किती, 8 constituent particles, 8 constituent सॉरी 8 झाले का, म्हणजे कोण चुकलं,
in hexagonal unit cell there are 12 constituent particles. किती? 12. 12 कोणते? हे पा, हे हेक्सागोनलला 1 2 3 4 5 6, नंतर 7 8 9 10 11 आणि 12 हे कॉर्नर आहेत हेक्सागोनलचे. हे काय तर कॉर्नर आहेत. इन हेक्सागोनल युनिट सेल 12 constituent particles are present at 12 corners and two constituent particles at two center of face at particles at two face centers. Hence 14 lattice points in hexagonal. ओके, इथे तुम्ही हेक्सागोनल मध्ये किती लॅटाइस पॉइंट आहेत तर 14. हेक्सागोनल युनिट सेल लॅटाइस पॉइंट असे ना, लॅटाइस पॉइंट्स इन हेक्सागोनल युनिट सेल. किती तर हे 12 आणि हे 2. हे 12 जे आहे ते कुठे तर कॉर्नरला आहेत, आणि जे 2 आहेत ते कुठे आहेत तर ते 2 आहेत सेंटर ऑफ फेस. टोटल किती झाले तर टोटल झाले 14. किती झाले? टोटल 14 झालेले आहेत. 6 2 12 आणि 2 14 अशा प्रकारे. इथं तुम्हाला वेगळं कॉन्ट्रीब्युशन सांगायचं आहे म्हणून वेगळं सांगायचे. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे ही 1 2 3 आणि 4 या चारही युनिट सेल मध्ये जर आपण पाहिलं की कॉर्नरचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल यांचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 होतं. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस हेक्सागोनल युनिट सेल असते, हेक्सागोनल युनिट सेल मध्ये जे कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे 1/6 असतं. किती असतं लक्षात ठेवायचं? इट इज 1/6. तुम्ही म्हणता सर असं का? तर मला सांगायचं, ह्या ज्या युनिट सेल असतात ह्या युनिट सेल पासून क्रिस्टल तयार होत असताना हे समजा आपण असं म्हटलं की इथं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, तर हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथला जर असेल, समजा इथला जर असेल, चला इथं सांगतो मला की हे जे आहे हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या युनिट सेलच्या मागे एक युनिट सेल असते. हे युनिट सेलच्या राईट साइडला एक असते, राईट साइडच्या बॅक साइडला एक असते. किती झाल्या? 4 झाल्या. एका प्लेन मध्ये किती? 4. ही एक आपण जर म्हटलं हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा जर विचार केला आपण, कोणत्या? या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा जर विचार केला, या युनिट सेलच्या मागे एक युनिट सेल असते, याच्या मागे 3D, नंतर याच्या सोबतीला एक असते आणि तिच्या मागे एक असते. म्हणजे हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल खालच्या ज्या 4 युनिट सेल असतात त्यांच्यामध्ये अर्धा इन्व्हॉल्व झालेला असतो आणि तसाच लेयर वरती 4 युनिट सेलचा असतो. म्हणून एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरचा हा 8 वेगवेगळ्या युनिट सेल मध्ये कॉन्ट्रीब्यूट झालेला असतो. म्हणून त्याचं या रिस्पेक्टिव्ह एका युनिट सेल मध्ये कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं. 1/8 असतो. तसं इथं मात्र हेक्सागोनल युनिट सेल पासून तयार होणारे जे क्रिस्टल असतं, एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा 6 वेगळ्या युनिट सेलच्या संपर्कात येतो. किती? 6 वेगळ्या. मग त्या 6 कोणत्या? तर त्या 6 वरती 3 असतील आणि खाली 3 असतील. याच्या शेजारी इथं हा जो कॉन्ट्रीब्युटिंग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे, तर हा खालच्या लेयरला 3च्या संपर्कात असणार आहे, वरच्या लेयरच्या 3च्या संपर्कात असणार आहे. म्हणून एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/6 असतं. या रिस्पेक्टिव्ह युनिट सेल मध्ये या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन हे 1/6 आहे. ओके. आणि हे जे असतात सेंटरचे, हे सेंटरचे मात्र ह्याच्या एक्झॅक्ट वरती एक युनिट सेल असते. म्हणून यांचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? 1/2 असतं, म्हणजेच हाफ असतं. किती असतं तर हाफ असतं. ओके. या प्रकारे आपल्याला आपण पाहिलेलं आहे.
आणि लक्षात का हेक्सागोनल युनिट सेल मध्ये लॅटाईस पॉइंट किती आहेत तर हेक्सागोनल युनिट सेल मध्ये 12 कॉर्नरला 12 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आणि 2 सेंटरच्या फेसला 2 असे 12 आणि 2 किती तर 14 लॅटाईस पॉइंट आहेत. 14 लॅटाईस पॉइंट येतात. लक्षात ठेवा लॅटाईस पॉइंट म्हणजे फक्त कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल किती जाग्यावरती आहे याची संख्या, पण ॲटमची संख्या का नाही. ओके, सिंपल क्यूबिक मध्ये 8 लॅटाईस पॉइंट, बीसीसी मध्ये 9, एफसीसी मध्ये 14, एंड सेंटर्ड मध्ये 10 आणि हेक्सागोनल युनिट सेल मध्ये किती तर 14. हेक्सागोनल युनिट सेल मध्ये 12 कॉर्नरला 12 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आणि 2 सेंटरला 2 फेस सेंटरला 2 असे 12 आणि 2 14 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. ओके, आणि तुम्हाला चालत असताना मी सांगितलं की कॉन्ट्रीब्युशन देखील सांगितले. काय सांगितलं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन देखील सांगितलेलं आहे. कोणत्या ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन किती. तरी मी आणखी एकदा तुम्हाला इथं लिहून देतो. इथं जागा पुरणार नाही असं मला वाटतं, मी इथं लिहितो. वाटलं असतं काय करतो एंड सेंटरचं काढतो. ते एकदा कृपया हे ऑब्झर्व करून घ्या, एकदा पाहून घ्या. ओके, आता पुढचा पॉईंट कोणता पाहिजे आपल्याला कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन अ युनिट सेल. कॉर्नरच्याच 1/8 असतं. कोणत्या 6 सिस्टीम मधल्या अगोदरच्या, फक्त हेक्सागोनल सोडून. ओके, चला तर कृपया हे एकदा काय करा ऑब्झर्व करा, एकदा पहा. केलं का ऑब्झर्व होत आहे. चला पुढचा पॉईंट पाहू आपण. कॉन्ट्रीब्युशन पाहायचं आपल्याला. हे एकदा ऑब्झर्व करा. कॉन्ट्रीब्युशन पाहायचं आपल्याला. मी सांगतो की आता कॉन्ट्रीब्युशन कोणाचं पाहायचं आपल्याला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं पाहायचंय. ठीक आहे, वेगवेगळ्या पोझिशन आहेत. कारण हे का मोडतो मी, कारण एंड सेंटर हे कुठं इन्क्लूड झाले, हेक्सागोनल मोडत नाहीये. तुमच्या लगेच लक्षात येण्यासाठी contribution of constituent particle at different position in unit cell. contribution आपण पाहूया. हा येतो टाकतो. contribution पुढचा पॉइंट आहे हा, याच्याशी रिलेटेड आहे. contribution of constituent particle at different positions in unit cell. वेगवेगळ्या पोझिशन वरती असलेल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन काय असतं. ओके, चला पहिलं लिहितोय तुम्ही. कॉन्ट्रीब्युशन ऑफ, तुम्हाला मी सांगितलं तरी पण इथे लिहून दाखवतो ना. कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल contribution of constituent particle in unit cell at corner किंवा contribution of constituent particle at corner असे लिहू शकतो आपण. contribution of constituent particle at corner in unit cell. कुठं कॉर्नरला, म्हणजे एक्झाम्पल कोणतं, हा कॉर्नर इकडचा नाही. कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ॲट कॉर्नर इन ईच युनिट सेल इज इक्वल टू 1/8. किती असतं विद्यार्थी मित्रांनो 1/8 असतो. आणि 1/8 का असतो त्याचं कारण सांगितलं. हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 वेगळ्या युनिट सेल मध्ये डिस्ट्रीब्यूट असतो. ओके, नंतर पुढचं कोणतं कॉर्नरचा झाला. आपण जर बॉडी सेंटर्ड मधला हा जर घेतला हा तर त्याचं पूर्ण असतं. ओके, म्हणून मी असं म्हणतोय कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान किती त्याचं व्हॉल्यूम इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ
contribution of constituent particle at center of body in unit cell किती असतं? जर बॉडी सेंटर्ड मधला असेल, सेंटर ऑफ बॉडी मधला जर असेल तर त्याचं फुल कॉन्ट्रीब्युशन असतो. म्हणून कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट सेंटर ऑफ बॉडी इन युनिट सेल इज इक्वल टू होल. एक म्हणजेच काय? होल पूर्ण असतं त्याचं. हा लक्षात ठेवा, होली होल असतं. त्यानंतर कोणतं पहा, बीसीसी मधल्या सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. नंतर मी सांगतोय एफसीसी मधल्या याचं, एफसीसी मधला हा तिसरा टाकतोय कॉन्ट्रीब्युशन ऑफ constituent particle at center of face किंवा at face centered. Contribution of constituent particle at face centered of unit cell is equal to 1/2. हाफ असतं. 1/2 1/2 म्हणजे काय? हाफ असतं. जे काय एक असेल त्याच्या अर्धा असतं. म्हणजे इथं जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे त्याचा अर्धा भाग या युनिट सेल मध्ये आणि अर्धा वरच्या युनिट सेल मध्ये असतो. ओके, 1/2. आता इथं आहे हेक्सागोनल म्हणून लगेच सांगतो तुम्हाला. आता पहा, चौथं सांगतोय. हे 3 झाले. आता चौथं कोणतं? या कॉर्नरला कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट कॉर्नर इन हेक्सागोनल युनिट सेल जर म्हटलं तर 1/6 असतं. म्हणून पुढचा पॉइंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ constituent particle in contribution of constituent particle at corner पण कोणत्या? at corner in hexagonal unit cell is equal to किती? 1/6 असतं. किती असतं? तर 1/6 एवढं असतं. आणि ते म्हणतात मग सेंटरचं हे तर अर्धच असतं. 5वं. ओके, कॉन्ट्रीब्युशन ऑफ constituent particle at face center in hexagonal. Okay, at face center in hexagonal unit cell. तेच नाव दिलं पण ह्या वाक्यात दिलं. कॉन्ट्रीब्युशन कोणाचं? या प्रकारच्या कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट फेस सेंटर इन हेक्सागोनल युनिट सेल. याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1/2 आहे. हाफ आहे. किती? तर 1/2 एवढं आहे. ओके, या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या कारण पुढे आपल्याला डेन्सिटी वगैरे काढायची असते. आलं लक्षात? तर हे जे 5 पॉइंट दिले तर काय सांगतो? तर कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट कॉर्नर इन युनिट सेल किती असतं? 1/8. ज्या 6 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम आहेत, 6 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये वेगवेगळे ब्रेवियस लॅटायसेस आहेत. जिथं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती? विद्यार्थी मित्रांनो 1/8. एक पॉइंट आपण पुढे चालूया. म्हणून कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट कॉर्नर इन युनिट सेल इज 1/8 आहे. किती? तर 1/8 एवढा आहे. नंतर कॉन्ट्रीब्युशन, दुसरा पॉइंट पहा, कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट सेंटर ऑफ बॉडी इन युनिट सेल. ज्या युनिट सेलच्या सेंटर ऑफ बॉडी मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? होल असतं, कंप्लीट असतं, एक असतं पूर्ण. तो याच युनिट सेलचा असतो, याच युनिट सेलच्या मालकीचा असतो. ओके, याचं पूर्ण योगदान ह्या युनिट सेल साठीच असतं. नंतर तिसरं कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट फेस सेंटर्ड युनिट सेल. ऍट फेस, कुठला तर फेसचं
फेस सेंटर्ड मध्ये फेसेसच्या सेंटरला असलेल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं योगदान हे हाफ असतं. किती असतं? हाफ असतं. ओके. नंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ॲट कॉर्नर इन हेक्सागोनल युनिट सेल. ज्यावेळेस हेक्सागोनल प्रकारचे युनिट सेल असतात आणि हेक्सागोनल युनिट सेलच्या कॉर्नरला असलेल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं योगदान म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन फॉर दिस रिस्पेक्टिव्ह युनिट सेल इज इक्वल टू 1/6 असतं. किती असतं? 1/6 असतं. आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ॲट फेस सेंटर इन युनिट सेल हेक्सागोनल युनिट सेल. हेक्सागोनल युनिट सेलच्या सेंटरला जर पार्टिकल असेल तर अर्धा या युनिट सेल मध्ये आणि अर्धा वरच्या युनिट सेल मध्ये, म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे हाफ असतं. किती असतं? तर हाफ असतं. ओके, एवढं. नंतर आपल्याला पाहिजे की नंबर ऑफ ॲटम्स इन करस्पॉन्डिंग युनिट सेल. तर कृपया अगोदर हे तुम्ही ऑब्झर्व करा. कृपया हे काय करा तुम्ही अगोदर ऑब्झर्व करा. ठीक आहे. आता कॉन्ट्रीब्युशन नुसारच आपल्याला पुढचं पाहायचं. हे कॉन्ट्रीब्युशन कृपया तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. हे एकदा ऑब्झर्व करा. चला पुढचा प्रश्न म्हणजे पुढची कन्सेप्ट आपण पाहूया. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इन द फॉलोइंग क्रिस्टल स्ट्रक्चर्स. आता एखाद्या युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती, हे असा प्रश्न आला तर मात्र तुम्हाला ते कसं सोडवायचं का. तर कॉन्ट्रीब्युशनचं आताच आपण पाहिलं. तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रीब्युशन कोणत्या ॲटमचं किती असतं. नंतर एक पाहू आपण. नंबर 1 सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती. तर पहा ते कसं काढायचं. डायग्राम काढायची. ही पहा डायग्राम म्हणजे तुम्हाला फक्त समजण्यासाठी डायग्राम काढायची. डायग्राम काढून उत्तरल्यात असं काय नाही, पण आपल्याला लवकर ते क्लिक होतं. ओके. आणि ती डायग्राम काढायला पण जास्त वेळ लागत नाही. 30 सेकंदात ती आपली डायग्राम निघते, म्हणजे काय अडचण नाही. ओके, काढली डायग्राम. चाल काय डायग्राम. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इथं असतात. ओके, हे कॉर्नरला कुठं असतात तर हे कॉर्नरला असतात. ओके, ही झाली आपली एसएसए सिंपल क्यूबिक युनिट सेल. कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला माहिती आहे 1/8 असतं. किती असतं? 1/8 असतं. म्हणून आपण असं म्हणूया इन सिंपल क्यूबिक युनिट सेल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ॲट कॉर्नर्स. ओके, मी असं म्हणतोय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स present at 8 corners. कुठं आहे तर constituent particles present at 8 corners. 8 corners. आणि आपल्याला हे माहिती आहे contribution of corner particle किती असतं बरं. दॅट इज 1/8 असतं. किती असतं? 1/8 असतं. एवढं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. 8 कॉर्नर आणि प्रत्येक ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं कॉर्नरच्या, तर 1/8 असतं. 1/8 असतं. म्हणून झालं नंबर ऑफ ॲटम्स. ओके, किंवा टोटल नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स in simple cubic unit cell is equal to पहा एकाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. एका कॉर्नरच्या ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1/8. म्हणून 1/8 into 8. 1/8 into 8. एकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे. असे किती येतं? 8 आहेत. म्हणून 1/8 into 8 ते किती येतं आपल्याला माहिती आहे. ओके, 8/8 म्हणजेच काय इज इक्वल टू 1. काय येतं? इज इक्वल टू 1 हे येतं. ठीक आहे, तुम्ही असंही पुढं त्याला लिहू शकता. असं जर नाही लिहिलं किती झालं हे, तर 1 झालं. ओके, झालं. तर टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये. सिंपल क्यूबिक युनिट सेल कंटेन ओनली वन ॲटम. या युनिट सेल मध्ये टोटल ॲटमचा जर विचार केला तर एक ॲटम आहे. किती आहे तर एकच ॲटम आहे. दॅट इज ओनली वन ॲटम.
दॅट इज ओनली 1 ॲटम. तुम्ही म्हणता मग सर 8 कसे म्हणले? अरे 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत पण एकाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1/8 आहे. म्हणून number of atoms in simple cubic unit cell is equal to 1/8 into 8 is equal to 8/8 is equal to 1. म्हणजे number of atom 1. आणि मग या युनिट सेलचं व्हॉल्यूम किती असतं? तर या युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम एकच आहे, म्हणून या युनिट सेलचं व्हॉल्यूम एकच आहे. तुमच्या माहितीसाठी जर सांगायचं म्हणलं की हे भले मोठे एवढे ॲटम असतात, समजा आपल्याला लक्षात घेण्यासाठी हे अशा प्रकारे असतं. तसंच मागच्या साईडला मग याचं व्हॉल्यूम किती आहे? तर 1 आहे. तर याला आपण असं लिहू शकतो, ते असं लिहू शकतो आपण त्याला द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. कोणत्या? या युनिट सेलचं व्हॉल्यूम. द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इक्वल टू 1 atom. The volume of unit cell is equal to the volume of 1 atom. The volume of 1 atom. The volume of 1 atom. असंही तुम्ही त्याला लिहू शकता. सिंपल क्यूबिक युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम किती? तर एका पार्टिकलच्या व्हॉल्यूम एवढं त्या सिंपल क्यूबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे. ओके, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम. कोणत्या? या प्रकारचा. द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम. अशा प्रकारे आपल्याला काढायचं असतं. मग इथं पण मागच्या साईडनं पण अशाच प्रकारचे ॲटम्स असतील. मागच्या साईडनं पण अशाच प्रकारचे ॲटम्स असतात. किती ॲटम्स आहेत ते? तर 8 ॲटम्स आहेत. समोरचे 4 आणि मागचे 4 अशा प्रकारे. एवढं फक्त तुम्हाला लक्षात घेण्यासाठी काढलंय, ते काय सुरुवातीचंच महत्वाचं आहे. दुसरं पाहायचं आपल्याला बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. जर तुम्हाला हे लक्षात आलं असेल तर बॉडी सेंटर्डचं सहज लक्षात आलं. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत हे लक्षात आलं. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट 8 कॉर्नर्स. ओके, कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉर्नर पार्टिकल 1/8. म्हणून नंबर ऑफ ॲटम्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू 1/8 into 8 इज इक्वल टू 1. किती आलं? 1 आलं. तसं बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल डायग्राम काढते पहा इथं. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल कोणती? बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल ही काढली. ओके, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अगोदर कॉर्नरला जोडतोय. कुठं जोडतोय मी? अगोदर कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जोडतोय आणि एक ॲट द सेंटर ऑफ बॉडी. आता तुम्हाला काढता येतं. याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? अगोदर आपण पाहिले 1/8 आहे, 1/8 आहे आणि याचं किती येतं? कम्प्लीट 1 आहे. म्हणून पहा इथं कसं लिहायचं? इन बीसीसी constituent particles in BCC constituent particles present at 8 corners and one at body center. ओके, कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला माहिती याचं 1/8 याचं 1 आहे. म्हणून डायरेक्टली तुम्ही टोटल नंबर ऑफ atoms ओके इन बीसीसी. टोटल नंबर ऑफ atoms इन बीसीसी किती आहेत? इन बीसीसी इज इक्वल टू काय होतं? इज इक्वल टू 1/8 into 8 plus 1. किंवा तुम्हाला याची 4 देखील करून लिहिता येईल. याची 4 देखील कशी करून लिहिता येईल पहा. हे बीसीसी आहे. हे काय आहे? तर बीसीसी आहे. हे बीसीसी आहे. इन बीसीसी constituent particles present at 8 corners and one at the body center. मग तुम्ही असे म्हणू शकता number of atoms at corner in BCC is equal to काय असेल तर 1/8 into 8 is equal to 1 आणि number of atoms at center
सेंटर इन BCC इज इक्वल टू 1. कॉर्नरचे एक आहे आणि सेंटरचा एक आहे. मग इथे तुम्ही टोटल नंबर ऑफ ॲटम्स पहा, टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन BCC इज इक्वल टू काय असेल तर 1 + 1. हा एक कुठला आहे बरं, तर हा जो एक आहे कॉर्नरचा, 8 कॉर्नरचा मिळून 1 आणि सेंटरचा मिळून 1. आणि हा कुठला आहे तर बॉडी सेंटरचा. हा कुठला आहे तर बॉडी सेंटर. टोटल किती आलं तर 2. टोटल किती तर 2. 1 + 1. टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन BCC किती आहे तर 1 + 1 2. 1 कसं, नंबर ऑफ ॲटम ॲट कॉर्नर इन BCC. कॉर्नरचं जर आपण पाहिलं तर 8 कॉर्नर गुणिले 1/8 × 8 1. आणि नंबर ऑफ ॲटम्स ॲट द सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहिती आहे 1 आहे. म्हणून टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन BCC इज इक्वल टू 1 ॲट कॉर्नर अँड 1 ॲट सेंटर ऑफ बॉडी, हेन्स 2. आणि मग ह्या BCCचं व्हॉल्यूम किती असतं, जसं आपण इथे लिहिलंय द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम. तसं व्हॉल्यूम ऑफ दिस BCC, द व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल is equal to 2 atoms is equal to volume of 2 atoms. 2 ॲटमचं जेवढं व्हॉल्यूम असेल तेवढंच व्हॉल्यूम ह्या युनिट सेलचं असणार आहे. तिसरं पाहू आपण. तिसरं कोणतं घ्यायचं तर तिसरं घेऊया आपण फेस सेंटर्ड. कोणतं, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. आता तुम्हाला लगेच काढता येतं फेस सेंटरचं किती आहे तर. ओके, डायग्राम काढतो पाहिजे तुम्ही. डायग्राम तुम्ही पण काढली, तुम्हाला पण आता पार्टिकल्स काढता येतात. ओके, फेस सेंटर्ड काढतोय. ओके, हे पहा. ओके, नंतर काढतोय कॉर्नरला. अगोदर काढतोय कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल दिसतात तुम्हाला कॉर्नरचे. ठीक आहे, नंतर 1 2 3 4 ओके 5 आणि 6 अशा प्रकारे. सांग आता तुम्हाला माहिती कॉन्ट्रीब्युशन कॉर्नरचं जे असतात यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे 1/8. किती आहे 1/8 दिसते तुम्हाला 1/8. आणि ह्या फेस सेंटरचे किती येतं 1/2 आहे. फेसचे किती येतं 1/2. म्हणून मी असं लिहितोय in FCC 8 particles. ओके, 8 particles थोडक्यात 8 particles at 8 corners and 6 particles at 6 faces. ओके, तर आपण पाहूया number of atoms at corner of FCC. number of atoms at corner of FCC किती असेल बरं, ते असेल 1/8 into 8 म्हणजे किती 1. आणि number of atoms at face of FCC किती फेसेस आहेत तर 1 2 3 4 5 आणि 6. ओके, आणि फेसच्या सेंटरला असलेल्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती तर आपण आताच म्हटले 1/2 आहे. म्हणून नंबर ऑफ ॲटम्स ॲट फेस ऑफ FCC इज इक्वल टू 1/2 into 6 किती येईल पहा 6/2 म्हणजे किती येईल तर 3 येईल. ओके, किती येईल तर 3 येईल. मग टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती, टोटल नंबर ऑफ ॲटम्स ॲट FCC इज इक्वल टू 1 + 3 म्हणजेच किती तर 4 असेल. 1 + 3 म्हणजे किती 4 असणार आहे. एक कुठला हा आहे कॉर्नरचा, एक कुठला तर हा आहे कॉर्नरचा, आणि 3 कुठले आहेत तर सेंटरचे आहेत. कुठले तर हे सेंटर ऑफ फेस आहे. मग असं सेंटेन्स इथं काय येईल आपल्याला FCCचं व्हॉल्यूम किती असतं, FCCचं व्हॉल्यूम 4 ॲटमच्या व्हॉल्यूम एवढं असतं. आणि म्हणून आपण लिहू शकतो द व्हॉल्यूम ऑफ
FCC unit cell is equal to 4 atoms is equal to volume of 4 atoms या प्रकारे. आता कोणती काढायची आपण जर पाहिलं तर हेक्सागोनल काढूया आपण. कोणती काढू आपण तर हेक्सागोनल काढूया. हेक्सागोनल युनिट सेल. कोणती हेक्सागोनल युनिट सेल. तुम्हाला एंड सेंटरचं विचारलं तर कॉर्नरचा एक आणि दोन अपोजिट फेसेसचा एक असे किती असेल तर दोन असेल. एंड सेंटर तुम्ही सहज काढू शकता. आता हेक्सागोनल युनिट सेलचं आपण पाहूया. कोणतं हेक्सागोनल युनिट सेल. हेक्सागोनल युनिट सेलची डायग्राम आताच आपण काढली होती. थोडीशी किचकट वाटते ती. थोडीशी किचकट वाटते. ठीक आहे. अशा प्रकारे डायग्राम काढून घेऊ आपण. हे असं काढून घ्यायचं. फक्त आपला पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा आहे. ओके. हे असं काढलं नंतर हे खालच्याला जोडायचं असते. हे ह्याला जोडायचं असतं. हे आणि हे कशाला जोडायचं असतं तर हे थोडंसं मी असं करतो. तुम्ही समजून घेऊ शकता असं. ठीक आहे. याला जोडायचं. काढलं नंतर हे कॉर्नर आणि इथं एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो. इथं एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो. हे असं जोडतो आपण. या प्रकारे आपल्याला ते जोडायचं असतं. तुम्ही ते समजून घेऊ शकता. हे असं पद्धतीने हे कॉर्नर आहे. हे कॉर्नर 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 हे जोडायचं राहिलं का. चला हे जोडलं. ठीक आहे. तर आपण असं देणार इन हेक्सागोनल युनिट सेल. ओके. 12 particles are at 12 corners. किती 12 corners and two particles at two center face. ओके. टू सेंटर फेस किंवा टू फेस सेंटर. आता आपण पाहूया नंबर ऑफ ॲटम्स ॲट कॉर्नर किती येतं. ओके. number of atoms at corner in hexagonal. इन कशामध्ये हेक्सागोनल. किती आहेत बरं. या कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे आपण पाहिले. किती येतं 1/6 आहे. किती येतं 1/6. नंबर ऑफ ॲटम्स ॲट कॉर्नर इन हेक्सागोनल युनिट सेल इज 1/6 इंटू आता कॉर्नर किती येतं इन हेक्सागोनल युनिट सेल 12 पार्टिकल्स ॲट 12 कॉर्नर्स. किती कॉर्नर येतं 12. म्हणून 1/6 इंटू 12 तर 6 1 6 6 2 12. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स किती येतील तर 2 येतील. किती येतील तर 2 येतील. ओके. 12 गुणिले 1 12/6 म्हणजे 12/6 किती येतील तर 2 येईल. हे झालं. आणि नंबर ऑफ हे कॉर्नरचे झाले. किती झाले तर कॉर्नरचे. नंबर ऑफ ॲटम्स ॲट कॉर्नर इन हेक्सागोनल युनिट सेल 1/6 हे एकाचं कॉन्ट्रीब्युशन असतं. एकाचं कॉन्ट्रीब्युशन किती 1/6. कॉर्नरच्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं डिव्होशन त्याचं योगदान या युनिट सेल मध्ये 1/6 आहे. असे 12 कॉर्नर आहेत म्हणून 12. 1/6 गुणिले 12 2 ॲटम्स असतील. आणि नंबर ऑफ ॲटम्स ॲट फेस सेंटर किती सांगा 2 आहेत. ओके. नंबर ऑफ atoms at face center in hexagonal किती येतं is equal to यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/2 असतं. 1/2 इंटू किती येते हे असे 2 आहे. 1/2 इंटू 2 म्हणजेच 2/2 किती आलं तर 1 आलं. ओके. किती आलं तर 1 म्हणजे हे 2 आणि हे 1 किती झाले तर 3 झाले. आता टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन हेक्सागोनल युनिट सेल इज इक्वल टू
2 plus 1 means it is equal to 3. ओके, हे दोन कुठले आहेत? हे दोन आहेत कॉर्नरचे आणि हा एक आहे कुठला? फेस सेंटरचा. हा एक कुठला आहे? फेस सेंटरचा. म्हणून लॅटाईस पॉइंट म्हणजे पार्टिकल्स ऍटम्स तेवढे असतात का? नाही. तर हे ऍटम झाले. हे काय झाले? तर ऍटम झाले. हेक्सागोनल युनिट सेल मध्ये कॉर्नरचे ऍटम्स किती? तर कॉर्नरचे ऍटम्स आपण पाहिलं तर ते किती आले? तर 2 आणि सेंटर ऑफ फेस 1. टोटल ऍटम्स किती? तर 3. लक्षात. आणि मग आपण लिहिणार द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल is equal to volume of 3 atoms. Volume is equal to 3 atoms. अशा प्रकारे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ एटम किती? तर 1. बॉडी सेंटर्ड मध्ये किती आहेत? 2 आहेत. ओके, फेस सेंटर्ड मध्ये टोटल नंबर ऑफ एटम्स किती? तर 4 आहेत. आणि हेक्सागोनल मध्ये किती? तर 3 आहेत. मी चला रनिंग मध्ये असं जर म्हटलं, आपण जर एंड सेंटर्ड काढलं, कोणतं काढलं आपण? एंड सेंटर्ड प्रकारची युनिट सेल जर काढली तर तिथं किती असतील? तर पहा किती असतील सांगा. कॉर्नरचा मिळून 1. हे कॉर्नरचा मिळून किती? तर 1. मी सांगतोय की जर समजा आपण म्हटलं ही एंड सेंटर्ड युनिट सेल आहे, तर एंड सेंटर्ड मध्ये जर आपण पाहिलं 1/8 into 8. ओके, हे एक किती? 1 झाला आणि हा म्हणजेच 1/2 into 2 1. तर टोटल किती झाल्याचं? तर टोटल जर आपण पाहिलं 2. एंड सेंटर्ड मध्ये किती असतात? तर 2 ऍटम्स असतात. ओके, या प्रकारे. सो दिस इज ऑल अबाउट ऑल सिंपल फेनॉमेनॉन. या पद्धतीने आपण सर्व गोष्टीचा अभ्यास केलाय. ओके, कृपया एकदा पहा. थँक यू सो मच फॉर टुडे. Remaining part we will continue in next lecture. So please observe this once.